नागपूरच्या राणी दुर्गावती चौकात भीषण अपघात घडला। या अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्हीत चित्रित झाली। मिसिंग लिंक प्रवाशांसाठी खुला करण्यात आलाय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर होणारा वाहतूक कोंडीमधून प्रवाशांची सुटका होतीये। वाहतूक कोंडीतून सुटका झाल्यामुळे प्रवासी आनंद व्यक्त करतात। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर महाराष्ट्र दिनानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। महापालिका मुख्यालयाला करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईचे ड्रोन दृश्य आपण पाहतोय। राज्यभरात महाराष्ट्र दिन, कामगार दिन काल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करत महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला। पुण्याच्या भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्यावर हिंदवी स्वराज्य शपथ दिन सोहळा उत्साहात साजरा झाला। पोवाडी व्याख्यान अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। पुण्यातील सिंहगड किल्ल्याच्या परिसरातून बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह सापडला। पोलीस आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिकांनी केलेल्या 2 दिवसांच्या अथक शोधकार्यानंतर रात्री कोलदरीत मृतदेह आढळला। पुण्याच्या मुळशीतील पुणे कोलाड राष्ट्रीय महामार्गावर पिरंगुट हद्दीतील जव्हार इंडस्ट्रीयल इस्टेट समोर रस्त्यावर सांडलेल्या ऑइलवरून दुचाकीवर स्वार घसरून पडल्याचं घडलंय। त्यानंतर मुळशी आपत्ती व्यवस्थापन टीमने रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत केला। पालघरच्या नानिवली इथं भरधाव वेगात असलेल्या दुचाकीचा अपघात झाला। दुचाकीवरून 2 मित्र प्रवास करत होते। अपघातात मित्राचा मृत्यू झाल्याचं कळतंय। गिरणी कामगारांच्या घरांचा विषय पाहता गिरणी कामगारांनी हुतात्मा चौकात आंदोलन केलं। प्रवीण दरेकर यांनाही गिरणी कामगारांनी आक्रमकपणे काही प्रश्न विचारले, तर फक्त खुर्च्या सांभाळू नका, खुर्च्या सांभाळून राजकारण करू नका अशा शब्दात एका गिरणी कामगारानं दरेकरांना सुनावलं। अंमली पदार्थ सेवन करून वाहन चालवणाऱ्यावर तात्काळ कारवाई होणार आहे। ड्रग्ज टेस्टिंग किट्समुळे अंमली पदार्थ सेवन करणाऱ्याची लगेचच ओळख पटणार आहे। त्यासाठी वाहतूक पोलिसांना अत्याधुनिक ड्रग टेस्टिंग किट्स देण्यात येणार आहेत। पुण्यात शिंदेवाडीत दुर्मिळ फुरसे सापानं 9 पिल्लांना जन्म दिलाय। सर्प मित्रांनी त्याला सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडलं। वाढत्या उष्णतेमुळे साप मूळ अधिवास सोडून मानवी वस्तीकडे वळल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवलाय। जनगणना 2027 प्रक्रियेला 1 मे पासून प्रारंभ झालाय। विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुंडवार यांनी स्वगणना केली। नागरिकांना 15 मे अखेर स्वगणना करण्याचं विभागीय आयुक्तांनी आवाहन केलंय। पिंपरी चिंचवडमधील भोसरी इथं किराणा दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झालंय। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलानं 2 अग्निशमन पंपांच्या सहाय्यानं आग आटोक्यात आणली। पुण्याच्या राजगड तालुक्यातील घिसर गावात हळदी समारंभ आटपून परत येत असताना अचानक मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली। मधमाशांच्या हल्ल्यात नवरा नवरीसह 9 जण जखमी झालेत। जखमींना तातडीनं वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। पुणे सातारा महामार्गावरील कापूरहोळ गावाजवळ वाहतूक कोंडी झाली। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पुणे मुंबईतील अनेक नागरिक पर्यटन तसेच गावी जाण्यासाठी बाहेर पडल्यानं वाहतूक कोंडी झाली। काही काळानं पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली। बागेश्वर धाम बाबांचा 2 मेला नाशिकमधील प्रस्तावित कार्यक्रम रद्द करण्याची अंनिसनं मागणी केली आहे। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले। शासकीय सेवेत पुन्हा सामावून घेण्यासाठी महिला कर्मचाऱ्याचा जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न। यामध्ये बेबी किसनराव पाटील ही महिला 70% भाजली। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत।